शांतीनगर आणि परिसरातील अतिक्रमण हटवल्यानंतर बेघर झालेल्या नागरिकांसाठी MIDCनं तात्पुरत्या निवारा आणि भोजनाची व्यवस्था केली आहे। कामटवाडी येथील मथुरा लॉन्समध्ये सध्या 150 ते 200 आंदोलक राहत असून त्यांना दिवसातून 2 वेळेचं जेवणही MIDC कडून पुरवलं जात आहे। या व्यवस्थेसाठी MIDCला दररोज सुमारे 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे। अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या शांतीनगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि परिसरातील झोपडपट्टी महसूल विभागाच्या जागेवर उभारण्यात आली होती। उद्योग विस्तारासाठी ही जागा महसूल विभागानं MIDC कडे हस्तांतरित केल्यानंतर 1 जूनला पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली। या कारवाईनंतर अनेक कुटुंब बेघर झाली। या विरोधात नागरिकांनी सातपूर येथील उद्योग भवन समोर बिऱ्हाड आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत कायमस्वरूपी घरं मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली होती। दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या। तसेच कायमस्वरूपी घरे उपलब्ध होईपर्यंत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची जबाबदारी MIDC उचलेल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। नमस्कार, माझं नाव प्रशांत खरात, राष्ट्रीय उपाध्यक्ष। 8 जून पासून आमचं MIDC कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन चालू होतं। 2 जून रोजी शांतीनगर व रमाबाईनगर येथील काही आमची घरं पाडण्यात आलेली होती, परंतु माननीय उद्योगमंत्री यांनी 25 दिवसानंतर आमची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि तात्पुरत्या स्वरूपात आमची ज्या लोकांना कुठल्याही प्रकारचा निवारा नाही अशा लोकांची व्यवस्था मथुरा लॉन्स येथे करण्यात आलेली आहे आणि यांच्या घराची व्यवस्था देखील काम चालू झालेलं आहे। जोपर्यंत आमची घरांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आमची तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज आमचं आंदोलन माननीय उद्योगमंत्री यांनी आश्वासन दिल्यामुळे, आमच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आम्ही स्थगित केलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला आहे असा मी विश्वास व्यक्त करतो। आणि आम्हाला लवकरच घरं उपलब्ध होतील। 8-10 दिवसाची आम्हाला वेळ दिलेली आहे। आम्हाला आशा आहे की लवकरच आमचं काम होईल। जय हिंद। त्यानुसार सध्या आंदोलकांची कामटवाडी येथील मथुरा लॉन्समध्ये व्यवस्था करण्यात आली असून पुढील 8 ते 10 दिवसात त्यांनी पर्यायी घरं उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तोपर्यंत बेघर कुटुंबांचा मुक्काम मथुरा लॉन्समध्येच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। जय भीम, जय लवजी। आज आमचे घर पडले, कोणी दखल दिली नाही। नगरसेवक कोणता आला नाही, कोणती महिला कोणती नगरसेवक आहे ती आली नाही। आज प्रशांत खरात भाऊ आले, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। प्रशांत खरातमुळे आमचं घर भेटलं। आम्हाला जागेवर घर द्यायचा विचार झाला, पार मुंबईपर्यंत गेले ती। त्यांनी सगळं काय आमच्यासाठी केलं, आम्ही त्यांच्यासाठी सगळं काय करू। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।